मित्रांनो, आम्ही चाललोय सध्या फी आयलंडला. फी आयलंड हा थायलंडमधला अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय लोकप्रिय असा आयलंड आहे. या बोटनं आम्ही चाललोय. बोटचं पाणी पहा, अतिशय वेगानं आमची बोट पुढे पुढे चालल्यामुळं ताशी 60चा आमचा वेग आहे आणि पाणी पहा किती वेगानं आम्ही मागं सोडतोय. तर पुढचा आमचा प्रवास तुम्हाला नक्की दाखवेन मी. मित्रांनो, आम्ही आलोय एका आयलंडला. फी आयलंडच्या बाजूला इथे मंकी आयलंड आहे आणि अगदी पांढरी वाळू तुम्हाला पाहायला मिळेल. ही पांढरी वाळू जी आहे ही आपण एन्जॉय करतोय. इथे मंकीज आहेत आणि म्हणून याला मंकी आयलंड. पांढरी वाळू जी आहे कोरलची आहे. सगळे कोरल जे आहेत हे कोरल वेगवेगळ्या कारणांनी मरत आहेत आणि त्यांच्या बॉडीज पांढऱ्या असल्यामुळं आपण पाहू शकताय पांढऱ्या रंगाची वाळू जी आहे इथे निर्माण झालेली आहे. याला मंकी आयलंड का बरं म्हणतात आपण पाहू शकताय. मंकीज आहेत मोठ्या प्रमाणात. ते अशानं इथे एक वाळू उचलली, पांढरी वाळू, आणि तिचा लाडू तयार केलेला आहे. कसं वाटतं मग खाऊन टाकायचं असं. चव घेऊन पा, चव चव. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. अनेक लोक जे आहेत इथे मंकीज सोबत फोटो काढत आहेत आणि लोक एन्जॉय करत आहेत लाईनला. आपण पाहू शकता. बापरे, हा एक भल्ला मोठा माकड. लेडी पहा खूप एन्जॉय घेतोय मंकीचा. तर मित्रांनो, सध्या मी आलोय एका आयलंडवर. या आयलंडचं नाव आहे फी आयलंड. थायलंडमध्ये फुकेट शहराच्या परिसरात असलेले फी आयलंड आणि रॅम्बो आयलंड्स हे फार प्रसिद्ध आहेत. त्यापैकी फी हा जो आहे, हा आयलंड जो आहे त्यांच्या एका सुंदर भारतीय चित्रपटासाठी कहो ना प्यार है या चित्रपटाच्या शूटिंगसाठी हा फेमस आहे. हे बीच आपण या ठिकाणी पाहू शकताय. इथे शूटिंग झाली होती ती. ही सगळी मंडळी या फी आयलंडचा आस्वाद घेत आहे. थायलंडमधील हा बेटांचा समूह जो आहे हा भारताची बेटं जी आहेत अंदमान निकोबार त्याच समुद्रामध्ये हा मोडतोय आणि अंदमानचा समुद्र याच नावानं हा ओळखला जातोय. येथील डोंगरांच्या या सुडक्यांचा रंग पहा, अतिशय तुम्हाला पांढरा पाहायला मिळेल. हे सगळे लाईमस्टोन आहेत आणि लाईमस्टोनमुळे ही वाळू जी आहे ही तुम्हाला पांढरी पाहायला मिळेल. सोबतच या ठिकाणी असलेले कोरल्स जे असतात त्यांच्या कॉलनीज ह्या पांढऱ्या असतात आणि त्यामुळेही या वाळूचा रंग जो आहे हा पांढरा आहे. अतिशय पांढरी शुभ्र वाळू पर्यटकांना खुणावते इथे. सोबतच हा थायलंडमध्ये नॅशनल पार्क आहे आणि त्याचंही भान मात्र पर्यटकांना ठेवायचं असतं. ही शुद्धता पहा, साफसफाई पहा आणि त्या साफसफाईचा सुद्धा आनंद जे आहेत या ठिकाणचे पर्यटक घेत आहेत. जगभरातले हे पर्यटक जे आहेत हे अगदी भारतापेक्षा सुद्धा तिप्पट संख्येनं आलेले आपल्याला पाहायला मिळतील. भारतात सरासरी दरवर्षी 90 लाख लोक येतात. थायलंडमध्ये हा आकडा जो आहे तब्बल 3.5 कोटींचा आहे. भारतापेक्षा पुढे गेलेला हा देश जे आहे आपण पाहू शकता. भारतीय पर्यटक सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळतील. थायलंडकडून नक्कीच शिकण्यासारखं आम्हाला काहीतरी आहे असं आपल्याला म्हणता येईल. ही सगळी मंडळी जी आहे इथे एन्जॉय करतात. फी आयलंडच्या परिसरात आम्ही इथे स्नॉर्कलिंग हा जो गेम जो आहे हा गेम आम्ही या ठिकाणी केलाय. समुद्रात मी उतरलोय खरं, पण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की माझ्या नाकातोंडात पाणी गेलंय. ती खारट आणि त्यामुळं ते काही सेकंदांपर्यंत मला खूप खालचं पाहता आलं. पुढचं मात्र मला काही करता नाही आलं.
आमची बाकीची मंडळी मात्र या ठिकाणी एन्जॉय करत आहे. स्नोर्केलिंगच्या अतिशय सुंदर अनुभवानंतर आम्ही पुन्हा परत चाललोय एका नवीन आयलंडकडे. पुन्हा आमची बोट जी आहे अतिशय वेगानं, म्हणजे ताशी 60 किलोमीटरचा आमचा वेग आहे. आम्ही सगळे हम्पिंग आणि जम्पिंग या ठिकाणी करतोय, आपण पाहू शकताय. आणि आमची काही मंडळी त्यांना स्पीड कमी करा, बोट्समन ड्रायव्हर स्पीड कमी करा अशी विनंती करताय. आणि काहींचे चेहरे मात्र या ठिकाणी घाबरलेले पण आहेत, पण मी मात्र या ठिकाणी एन्जॉय करतोय. आम्ही सतत उंच उंच या ठिकाणी बसमधून चालल्यासारखं मागचा वेग पहा, अतिशय वेगानं खवळलेल्या समुद्रातून सध्या आम्ही प्रवास करतोय. चेहरे पहा, थोडेसे चिंताग्रस्त तुम्हाला पाहायला मिळतात. हात घट्ट पकडलेले आहेत डावीकडे किंवा उजवीकडे. आणि काही पर्यटक मात्र या प्रवासाचा आनंद घेत आहेत. अशा प्रकारची हम्पिंग बसमध्ये आपल्याला पाहायला मिळते बऱ्याच वेळा, पण बोटवर ही हम्पिंग सुद्धा आम्ही या ठिकाणी एन्जॉय करतोय. त्या वेगात असताना सुद्धा दुसरी बोट जी आहे ती मात्र आमच्या बोटला क्रॉस करून पुढे जाते. त्या दोघांची रेस लागलेली आहे आणि ती बोट जिंकेल असं वाटतंय मला. तर एक मोठा एन्जॉय आणि ॲडव्हेंचर जो आहे आम्ही या ठिकाणी घेतो आहे या बोटच्या प्रवासाचा. पहा, ती बोट पुढे जात आहे आणि मात्र आम्ही मागं पोहोचतोय सध्या. बोट दिसत आहे. आणि ही आमची मंडळी पहा, सध्या त्यांना बरं वाटतंय. मात्र आता सुरुवातीला त्या घाबरल्या होत्या, आता त्यांच्या रोज जीवात जीव आला. ही बोट शेवटी आमच्या बोटला जिंकतंय आणि आम्ही काहीच करू शकत नाही. येस, नाव दॅट दे हॅव बीन टू अस. अतिशय ॲडव्हेंचरस अशा हम्पिंग आणि बम्पिंगच्या प्रवासानंतर पुन्हा हे आम्हाला एक सुंदरसं आयलंड या ठिकाणी मिळालं आहे. या आयलंडचं नाव आहे कोह खाई नाक आयलंड. आणि फार सुंदर असं आयलंड आपण पाहू शकताय. आम्ही सुंदर अशा फोटो या ठिकाणी काढलेले आहेत, ते तुम्हाला जरा दाखवतोय. हे आहेत आमच्या आशा दूध पचारे मॅडम, रुक्मा कुंटावार, बसारकर ताई आणि मिश्रामताई. आम्ही सगळे इथे एन्जॉय करतोय. फोटो सेशन झाल्याच्या नंतर पुन्हा आम्ही या बेटावर बराच काळापर्यंत फिरलोय. या बेटाची सुंदरता आपण पाहू शकताय. अतिशय निळभोर पाणी आहे. दुरून येणाऱ्या स्पीड बोट्स जे आहेत हे अतिशय वेगानं या बेटाच्या चारही बाजूला फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सगळी मंडळी जी फिफी आयलंडवरून आणि मंकी आयलंडवरून आलेली आहे ती फुकेटला परत जाण्याच्या अगोदर पुन्हा या बेटावर एन्जॉय करतायत. ते वाळूवर खेळतायत, ते स्विमिंग करतायत. पाणी अतिशय स्वच्छ आहे या ठिकाणचं आपण पाहू शकताय. आणि त्यांचा एन्जॉय जो आहे हा चिरकालीन आठवणीत राहणारा नक्कीच असेल. फिफी आयलंड, मंकी आयलंड आणि पुन्हा हा नवीन अतिशय सुंदर असा आयलंड, या 3 बेटांच्या प्रवासाच्या नंतर आम्ही फुकेटकडे आमच्या बोटीने पुन्हा परत जायच्या तयारीत आत्ता आहोत. या सगळ्या बोट्स जे आहेत वेगवेगळ्या पर्यटकांना या ठिकाणी घेऊन आलेल्या आहेत. आणि आता पुन्हा इथून आता आमचा परतीचा प्रवास जो आहे हा फुकेटकडे चाललाय. तर शेवटी एकच म्हणेन, ही सुंदरता जी आहे भारताच्या अगदी शेजारी आहे, आपल्या अंदमानच्या समुद्रात आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी यावं. आणि थायलंड हा आमचा जवळचा शेजारी देश जो आहे, या देशातील ही सुंदरता जी आहे
याची देहा याची रोडा नक्कीच पाहावी. थँक्यू.